जय हरी. एकादश स्कंद भाग 12. संत भागवत धर्माचे द्रष्टे असतात. नाथ महाराज सांगतात, भगवंताकडे जाण्याचे अनंत मार्ग आहेत, पण प्रत्येक काळामध्ये सगळ्या ठिकाणी सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या पातळीवरील माणसांना सहज आचारता येण्यासारखा मार्ग एकच आहे, तो म्हणजे भागवत धर्म. संत स्वतः त्याचं आचरण करतात, भगवंतापर्यंत पोहोचतात आणि मगच लोकांना त्याचा उपदेश करतात. संत भागवत धर्माच्या मार्गाने जातात. परमानंद साध्य करून देणारा भागवत धर्म समजावून सांगणारा संत भेटणं मोठं भाग्यच आहे. भागवत धर्माचं अंतरंग भक्तीनं भरलेलं असल्यामुळं संतांनी भक्तीचा महिमा वाढवला. भक्तीला त्यांनी भगवत स्वरूप बनवलं आणि तिचं सामर्थ्य वाढवलं. म्हणून संत म्हणजे भक्तीला प्रकाशित करणारी मशालच होत. संत हा भक्तिमार्गाचा वाटाड्या असतात. संतांचे उपकार याबद्दल कितीही बोललं तरी कमीच, कारण ते वर्णन करूच शकत नाहीत. दीनजनांसाठी त्यांनी भक्तीच्या पेठा वसवून टाकल्या, म्हणून संतांच्या कृपेची लहर ही दीनजनांच्या विश्रांतीचं स्थान आहे. त्यांचा राग वरवरचा असतो. आता आपण संत चरित्रामध्ये बघतो गजानन महाराजांचं वगैरे, तर ते रागवले ओरडले तर ते त्या भक्ताच्या चांगल्यासाठी असतं, आणि ज्याच्यावर ते रागवतात ना त्याचं पापच नाहीसं करतात. शेवटी आत्मदर्शन करून त्याला सायुज्यापर्यंत पोहोचवतात. संसाररूपी सागर एवढा प्रचंड खरा, पण संतांच्या साह्याने तो सहज उल्लंघून जाता येतो. भागवत धर्माच्या आचरणानं हा सागर नुसत्या पायांनीच तरून जाऊन पैलतीराला पोहोचता येतं. संत स्वतः भागवत धर्माचं आचरण करून तृप्त असतात, पण त्याबद्दल जिज्ञासेनं कोणी प्रश्न विचारला तर त्यांना विशेष प्रसन्नता वाटते. आणि नारदांचं असंच झालं. मला भागवत धर्म समजावून द्या असं वसुदेवांनी विचारल्यावर त्यांना आनंदाचं भरतं आलं. मनाला मन मिळाल्यानं त्यांना आत्मानंद भरून आला. त्यांच्या अंगावर रोमांच उभं राहिलं. अंगाला घाम सुटला. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि ते स्वानंदाच्या रंगात डोलू लागले. बरोबरच आहे. प्रेमळ श्रोता मिळाला असता ज्या वक्त्याला पूर्ण आनंद होत नाही, त्याला त्या विषयाची रसिकताच नाही. तो अगदी कोरडा आहे असं समजावं. तात्पर्य काय, तर नारद मोठ्या आनंदानं आणि मोकळेपणानं वसुदेवांना अध्यात्मज्ञान सांगू लागले. नाथ महाराज यामध्ये आता संत देवांपेक्षा श्रेष्ठ कसे ते सविस्तरपणे आपल्याला सांगतात. देव आणि संत एकरूप असून भिन्न असतात. देव हा बापासारखा तर संत हे आईसारखे वागतात. देवाजवळ न्यायीपणा आहे. जसा भाव तसा देव. शिवाय जसं करावं तसं भरावं या नियमांमध्ये देव ढवळाढवळ करत नाही. पण संतांची वागण्याची तऱ्हा निराळी. भाव असो नसो संत नेहमी आपलाच असतो. भाव असेल त्याला संत तारतीलच, पण ज्याच्यापाशी भाव नसेल त्याच्या ठिकाणी तो उत्पन्न करून संत त्याला तारतीलच. नाथांच्या चरित्रातला जर एक भाग आपण इथे विचार केला तर लक्षात येईल की नाथांचं म्हणजे हे वाङ्मय म्हणा, कीर्तन म्हणा, भागवत, प्रवचन हे सगळं ऐकण्यासाठी सगळे लोक येत होते. पण नाथांच्या शेजारचाच एक सावकार होता, तो येत नव्हता. तर नाथ महाराज त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, भल्या माणसा, सगळे लोक येतात ऐकतात, आपण का नाही येत? तो म्हणाला, काय सांगू हो, मला वेळच नाही आहे. तुम्हाला काय म्हणे, तुम्ही नुसते असता, रिकामे असता, आणि म्हणून तुम्हाला हे करायला उद्योग नाही आहे दुसरा म्हणून हे करता.
मला वेळच नाही आहे नो. नाथ महाराज म्हणाले, बरं ठीक आहे, तुम्ही कामाचे आहात, मान्य आहे, पण वेळ काढावा लागत असतो. तो म्हणाला, नाही नाही, मी वेळ काढूच शकत नाही, एवढा मोठा सावकारीचा धंदा आहे माझा. नाथ महाराज म्हणाले, तुम्ही स्नान करता का रोज? अहो, हा काय प्रश्न आहे का म्हणे, स्नान करता का काय? रोज स्नान करतो म्हणे. मग काहीच हरकत नाही, रोज स्नान करताना एक श्लोक म्हणा, डोक्यावर पाणी पडलं की तो श्लोक म्हणायला सुरुवात करा, आपोआप तुम्हाला एकानंतर एक श्लोक पाठ होत जातील. आणि म्हणे मग काय म्हणायचं? काही नाही म्हणे, ओम विश्वं विष्णुवर्षटकारो भूतभव्य भवत्प्रभू भूतकृद्भूतभूद्भावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागती. आणि अशा पद्धतीने विष्णू सहस्त्रनाम त्या सावकाराचं म्हणणं सुरू झालं. आणि त्याचा परिणाम असा झाला की कर्मधर्मसंयोगाने एकदा त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आपल्याकडची परंपरा अशी आहे की नेण्यापूर्वी त्याला आंघोळ घातली जाते आणि त्याच पद्धतीने त्याच्या डोक्यावर पाण्याचा तांब्या धरला, त्याच्या डोक्यावर पाण्याचा थेंब पडला की त्याच्या मुखातून सुरू झालं, विश्वं विष्णुवर षटकारो भूत भव्य भवत्प्रभू. आणि सगळेजण घाबरले, अरे बापरे, काय झालं. आणि नाथ महाराजांना हे माहिती होतं आणि मग त्यांनी सांगितलं की त्याला पाण्याचा स्पर्शसुद्धा होऊ देऊ न करता ताबडतोब इथून त्याला उचला. आणि म्हणून अभावानं जगणाऱ्या सामान्य माणसाला हर प्रयत्नानं सद्भाव उत्पन्न करून उद्धार करणारे संत देवापेक्षा अधिक जवळचे वाटतात. संतांना देवासमान मानणं हे देखील गौणच आहे. या सृष्टीमधील जीवांना देवापासून सुखदुःख भोगावी लागतात. अतिवृष्टी किंवा अनावृष्टी झाली की प्राण्यांमध्ये आकांत उसळतो. अर्थात देवाच्या करुणेने दुःख मिश्रित सुख निर्माण होतं. पण संत निर्दोष सुख देतात. तिथे दुःखाची वार्ता नसते. त्यातल्या त्यात नारदांसारखा अत्यंत कृपाळू आत्मसखा संत भेटल्यावर मग काय विचारावं. तिथे आत्मानंदाची पेठ पिकते. संतांचा हा महिमा सामान्य लोकांना कळत नाही. आत्म्याचा आनंद एकदा मिळाला की तो कधीही नाश पावत नाही. याला अच्युत आत्मस्थिती असं म्हणतात. आत्मानंदापासून कधीही बाजूला न सरणं असा या पदाचा अर्थ होय. संतांची अच्युत आत्मस्थिती असते, म्हणून संतांची आणि मुख्य देवाची देखील बरोबरी होऊ शकत नाही. कशी ती पहा. देवाचा अवतार झाला म्हणजे भक्तांना आनंद होतो, पण दैत्यांना भय उत्पन्न होतं. संतांच्या ठिकाणी ही विषमता नाही. संत जसे देवांना तसेच दैत्यांना पण प्रिय असतात. दैत्यांचा विश्वास संतांवर असतो. आता उदाहरणच बघायचं तर रावणाने देव बंदीत टाकले होते, पण तोच रावण नारदांना एकांतात नेऊन त्यांचं चरण वंदायचा आणि आपल्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट त्यांना सांगायचा. तेच नारद रामाचेही मित्र होते. जरासंध कृष्णाचा वैरी खरा, पण नारदांचं जाणं येणं त्याच्या घरीही होतं आणि कृष्णावर तर नारदांचा जीव होताच. भगवंताचं नाव घेऊ द्यायचं नाही हे हिरण्यकश्यपूचं ब्रीद, पण त्याला देखील नारदांचं कीर्तन मनापासून आवडायचं. संतांच्या ठिकाणी मुळी सुद्धा भेदबुद्धी नसते. याचाच हा परिणाम होय. देवांची बुद्धी लालचीला म्हणजे बळी पडते. कुठे काय असेल त्याप्रमाणे ते लगेच हे होतील, पण तशी संतांची नसते. पुरुष जसा वळतो तशी त्याची छाया वळते. तसं देवांचे प्रिय केले की ते मोठे प्रसन्न होतात, नाहीतर उलट विघ्न करतात. जे लोक यज्ञ करून देवांना तृप्त करतात त्यांना त्याप्रमाणे देव फळं देतात. जे त्यांना तृप्त करत नाहीत त्यांच्या जीवनात देव विघ्न निर्माण करतात. आणि म्हणूनच तात्पर्य काय तर आपण जसं कर्म करावं तसं फळ देव देत असतात. इतर देवांचं जाऊच द्या, पण सगळ्यात मोठा देव जो परमात्मा तो सुद्धा, आता इथे नाथ महाराजांनी शब्द वेगळा वापरला, तो म्हणजे पक्का लाच खाऊ आहे.
जीव घेतल्या वाचून तो काही भेटत नाही. आपला जीव पणाला लावून त्याचं भजन केलं तर तो प्रसन्न होतो, निजांग देतो. पण असं जो करत नाही त्याच्या घरी चुकूनसुद्धा तो जात नाही. संतांची बुद्धी अशी नसते. कृपेचे केवळ निधीच असल्यानं ते दीनांवर खरोखर कृपा करतात. व्यास ज्ञानी होते आणि ध्रुव अज्ञानी होता. तरी व्यासांना जो उपदेश नारदांनी दिला तोच त्यांनी ध्रुवाला दिला. तसंच प्रल्हादाला उपदेश केला तेव्हा हा दैत्यपुत्र असा विचार त्यांनी केला नाही. वाल्या कोळी हा तर केवळ वाटमाऱ्या, त्याला भजन ठाऊक नाही, पूजन ठाऊक नाही. पण रामनामाचा उपदेश करून नारदांनी त्याला महाकवी बनवला. आणि म्हणूनच सगळे संत हे अच्युतात्म असतात. जय हरी.